नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज फार विषय महत्त्वाचा घेतलेला आहे. काय होतं, अनेक पक्षकारांचे मला फोन येत असतात की साहेब, माझा वकील व्यवस्थित काम करत नाहीत. माझा थोडा वकिलावानी संशय आहे. माझा वकील बहुतेक फितूर झालेला आहे. माझा वकील फुटलेला आहे. माझा वकील काहीही माहिती देत नाही. मला तारीख सांगत नाहीत. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वकिलांच्या बाबत पक्षकार मला सांगत असतात. तर मित्रांनो, आजचा विषय त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुमचा वकील तुमच्या विरोध पक्षाला, प्रतिवादीला किंवा तुमचा वकील फुटलाय का, किंवा प्रतिवादीकडून किंवा विरोध पार्टीकडून पैसे घेतलेल्याने तुमचं काम व्यवस्थित पाहत नाही का, हे आजच्या व्हिडिओचा विषय आहे. मित्रांनो, सुरुवातीला प्रथमतः महत्त्वाची गोष्ट आहे, आपण पक्षकार असतो. आपली केस आपण वकिलांच्याकडं दिलेली असते. सुरुवातीची फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपण समजून घेऊया मित्रांनो. ज्यावेळी आपण एखाद्या वकिलाकडे काम देत असतो, त्यावेळी प्रथम तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे की तुमचं काम कोणत्या स्वरूपाचं आहे. तुमचं जर दिवाणी मॅटर असेल, शेतीशी संबंधित मॅटर असेल, तर तुम्हाला दिवाणीमधला वकील दिला पाहिजे. तुमचं जर नवरा बायकोचा वाद निर्माण झालेला असेल आणि घटस्फोट, DV 498 अशा अनेक प्रकारच्या जर नवरा बायकोंच्या मधील केसेस असतील, तर तुम्हाला फॅमिली मॅटरचा काम करणारा वकील दिला पाहिजे. तुमचा जर एखाद्या वस्तू तुम्ही खरेदी केली आणि त्यामध्ये काही डिफॉल्ट असेल आणि तुम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे कंझ्युमर कोर्टामध्ये जर केस दाखल करायची असेल, तर त्यामध्ये काम करणारा वकील पाहिजे. तुमच्या रिलेटेड काही तुमची भांडणं, खून, मारामाऱ्या अशा काही प्रकारची जर तुमची केस असेल, तर तुम्ही क्रिमिनलचा वकील दिला पाहिजे. तुम्ही कोणत्याही संस्थेत किंवा इंडस्ट्रीमध्ये, कारखान्यामध्ये जर कामगार म्हणून काम करत असेल आणि तुमच्या पगाराबद्दल किंवा अन्य काही ॲक्सिडेंटबद्दल कामावर झालेला असेल, तर त्या संदर्भात तुम्हाला इंडस्ट्रीयलमधला वकील दिला पाहिजे. ह्या वकिली क्षेत्रामध्ये मित्रांनो, समजा अनेक प्रकारचे असे वेगवेगळे विभाग असतात आणि या विभागामध्ये काम करणारे वेगवेगळे हे वकील असतात. त्यामुळे मित्रांनो, तुमची केस सुरुवातीला देताना तुमची आधी केस कोणती आहे आणि ज्या वकिलाकडे तुम्ही केस देण्यासाठी गेलेला आहात, तो वकील कोणत्या फील्डमध्ये काम करतो, कोणत्या सेक्टरमध्ये काम करतो, कोणत्या विभागामध्ये काम करतो, कोणत्या प्रकारची कामं करतो, हे सुरुवातीला तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण डॉक्टरांचं बघतो, डोकं त्यासाठी वेगळा डॉक्टर असतो, हाडांसाठी वेगळा डॉक्टर असतो, पोटासाठी वेगळा असतो, नाक, कान, घसा वेगळा असतो. असे वकिलामध्ये सुद्धा मित्रांनो फरक असतात. त्यामुळं तुम्ही तुमचं काम कोणत्या प्रकारचं आहे ते पाहून तुम्ही तुमच्या वकिलाकडनं काम देणं फार गरजेचं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या वकिलाकडे काम देत असता, त्या वकिलांची बाजू समजावून घेणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या पै-पाहुण्यांकडे, वकिलांच्याकडे गेला असेल, मित्रांच्याकडे गेला असेल, डायरेक्ट फोन करून गेला असेल किंवा आणि कोणत्याही संबंधातनं तुम्ही ज्या वकिलांची भेट घेतली असेल आणि त्यांना तुमचं जर काम दिलेलं असेल, तर त्या वकिलांचा स्वभाव तुम्ही समजावून फार घेणं गरजेचं आहे. काही वकील हे शांत स्वभावाचे असतात, कामावर लक्ष देत असतात. ते तुमच्याशी इतर गप्पा कोणत्याही मारू शकणार नाही. काही वकील हे स्ट्रिक्ट असतात, कडक असतात, त्यांना हलगर्जीपणा चालत नाहीत. काही वकील हे मनमिळाऊ असतात, तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलणार, खेळणार, हसत खेळत राहणार, तुमचा घरचाच वकील असणार. तर जशा व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा वेगळा असतो. वकील म्हणजे सगळ्यांनाच एकसारखं लेबल चिकटवलं जात नाही. त्यामुळं मित्रांनो, पक्षकारांना माझी विनंती आहे, जो वकील तुम्ही दिला आधी त्यांचा स्वभाव समजून घ्या. तो जास्त बोलणार आहेत, कमी बोलणार आहेत, बोलणारेच नाहीत, कामावर लक्ष असणारे आहेत का, कोणत्या प्रकारचे वकील आहेत हे सुद्धा तुम्ही का समजावून घेणं गरजेचं आहे. काय होते, ज्यावेळी तुम्ही केस देता त्यावेळी तुम्हाला वाटते की आमचा वकील माझ्यासंगड बोलतच नाही. जर ते शांत स्वभावाचे असतील तर ते तुमच्याबरोबर बोलणार नाही. तारखेला या, तारखेचं तुमचं काम झालं की तुम्ही जावा, अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता असते. काही वकील हे तुम्हाला फोन करून सुद्धा बोलवून ऑफिसला कामासंदर्भात चर्चा करणार आहेत. अनेक प्रकारचे व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात. त्यामुळं वकिलांचा स्वभाव इथं तुम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.
त्यानंतर तिसरा मुद्दा मित्रांनो येतो, तुमचं ज्या स्वरूपाचं काम आहे त्या स्वरूपाच्या जर वकिलाकडनं काम दिलं तर त्यामध्ये ते मास्टर असतात. चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडं अनेक वर्षाच्या केसेस, अनेक वर्षाचा अनुभव असतो. समजा तुम्ही क्रिमिनलची केस आणि सिव्हिलच्या वकिलाकडे दिलासा तर चांगल्या पद्धतीनं ते कामकाज त्या व्यक्तींना जर त्यामध्ये निष्णात असतील, चांगलं काम बघत असतील तर काही अडचण नाही. पण दुसऱ्या वकिलांकडं जर दुसरं वकीलपत्र त्यांच्या संबंधित वकिलांचं जर घातलेलं असेल तर तुमच्या केसमध्ये मागं पुढं होण्याची शक्यता असते. कारण तुम्ही जाता एखाद्या वकिलाकडं, त्यांचं वकीलपत्र असतं, दुसऱ्या वकिलांचं वकीलपत्र असतं आणि त्यामध्ये तुम्ही ज्या वकिलाकडे काम दिलं असेल तो क्रिमिनल असतो आणि त्यानं दुसऱ्याकडे सिव्हिलचं दिलेलं असतं. अशा पद्धतीनं जम्बलिंग होण्याचं शक्यता असते आणि त्यामध्ये आपण जातो हाडाच्या डॉक्टरकडं आणि पोटाचं दुखणं असतं. मग हाडाचा डॉक्टर पोटाच्या डॉक्टरला फोन करणार आणि सांगणार की नाही काय झालं बघा, ते आल्यात पेशंट. अशा पद्धतीनं वकिलीमध्ये सुद्धा होऊ शकतं. तुम्ही जर तुमची क्रिमिनलची केस असेल आणि सिव्हिलच्या वकिलाकडे दिला असेल तर सिव्हिलचा वकील मग क्रिमिनलच्या वकिलांना फोन करणार, काय काम झालं बघा म्हणणार. तो क्लायंट तुमचा असणार आहे, काम दुसऱ्याकडे असणार आहे. अशा पद्धतीनं सुद्धा काही तुम्हाला वकिलांनी तुमच्यात अंतर पडू शकत असतं. त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या वकिलावर तुमचा संशय असेल तर का संशय आहे ह्याचा साक्षी पुरावा तुमच्याकडं असला पाहिजे. किंवा तुम्हाला तुमची केस मेहरबान कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोणकोणते मुद्दे असतात किंवा कोणत्या प्रकारे सिव्हिलचा असेल, क्रिमिनलचा असेल, कंझ्युमर असेल किंवा तुमचं अन्य प्रकारची कोणतीही केस असेल, ही कोर्टामध्ये कोणत्या बाय स्टेपने हे चालत असं हे तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुमचा वकिलांनी संशय बळावणं हे तुम्हाला साहजिकच आहे. कारण एखादी कोर्टामध्ये केस दिल्यानंतर प्रत्येक स्टेज असते. कधी वादीवर, आता आपण थोडंसं दिवाणी दाव्याविषयी बोलूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कोर्टामध्ये वेळ कसा केसला जात असतो. तुम्ही जर एखादा दिवाणी दावा तुमच्या घरातील वाटपासाठी दाखल केलेला असेल तर तुम्हाला वाटत असते की दावा दाखल केल्याबद्दल त्याचा काहीतरी रिझल्ट लवकरात लवकर मिळावा. तर मित्रांनो, आपण कोर्टाची पायरी म्हटलेलं आहे, कोर्टाची पायरी शानेनं चढू नये. जर कोर्टाची पायरी चढला तर फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तिथं वेळ जाणार ही लक्षात पहिल्यांदा ठेवा. कारण कोर्टामध्ये गेल्यानंतर कायदेशीर प्रोसिजर असते. जसं तुम्हाला संधी कोर्ट देत असतं तसं प्रतिवादी जे तुमचे विरोधक असतात त्यांनासुद्धा संधी दिली जाते. दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं तर दोघांचे साक्षी पुरावे बघितले जातात. दोघांच्यामध्ये वाद कशासाठी झाला आहे त्याचं कारण ओळखलं जातं आणि त्याच्यावर साक्षी पुरावे दिले जातात आणि योग्य त्याच्यावर निर्णय देण्याचं काम दोन्ही पक्षांचं, दोन्ही वकिलांचं ऐकून घेऊन मग कोर्ट हे निर्णय देत असतं. त्यामुळे हे जे संपूर्ण जे मुद्दे आहेत, आता यामध्ये 7 प्राथमिक मुद्दे येतात. तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करताय, प्रतिवादीला समन्स जातो, प्रतिवादीचं म्हणणं येतं, प्रतिवादीचं म्हणणं आल्यानंतर त्यावर मुद्दे निघतात. तुम्ही काय म्हटलं, प्रतिवादीनं काय म्हटलं, त्याच्यावर मुद्दे निघतात. मुद्द्याला जे काही साक्षी पुरावे असतील तुम्ही पुरावे द्यावे लागतात, त्यानंतर प्रतिवादीनं पुरावे द्यावे लागतात. पुरावे दोघांचे पूर्ण देऊन झाल्यानंतर त्याच्यावर आर्ग्युमेंट होतं. आर्ग्युमेंट चर्चा झाल्यानंतर मग निकालावर पडताना निकाल लागला जातो. अशा पद्धतीनं प्रत्येक मुद्दा हा कोर्टामध्ये मांडला जात असतो. आणि हे कोर्टामध्ये मुद्दे मांडत असताना सुरुवातीला तुम्हाला अति गडबड घाई असते. एखादा कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला समन्स जाण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 महिने जातात. आणि त्यामध्ये काही जर प्रतिवादीचे पत्ते वगैरे नाव वगैरे चुकलेलं असेल तर तुमचे 6 महिने जातात. अशा पद्धतीनं वेळ जात असतो आणि ह्याच दरम्यान आपल्याला वाटत असतं की आमचा वकील फुटला का काय, आमच्या वकिलानं त्यांच्याकडून पैसे घेतलेत का काय. इथं संशयाची पाल चुकचुकत असते की आपण नवीन घाई गडबडीमध्ये दावा दाखल केला असतो आणि आपल्याला गडबड असते की त्यांना नोटीस मिळून दे, त्यांचं म्हणणं काय आलं, लगड माझ्याकडे निकाल झाला पाहिजे किंवा बांधकाम थांबलं पाहिजे. अशा अनेक प्रकारानं आपण उत्साहामध्ये असतो आणि ह्या अशा प्रोसिजरमध्ये वेळ जर कोर्टामध्ये धाव्याला लागत असेल तर आपण 100% आपल्या वकिलावर संशय घेतो की नाही माझा वकील फुटला असेल, ते प्रतिवादी देऊन त्यांना पैसे दिले असतील. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचा आपला डोक्यामध्ये संशय होतो. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही कोर्टामध्ये तुमची केस असताना जर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या वकिलाबद्दल जर संशय आला तर तो तुमची केस सपस तर तुमच्या डोक्यातनं तो संशय जात नाही. हा फार मोठा तुमच्यासाठी धोका आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं मुलं शाळेत जातात, शाळेमध्ये एक वय घालतात
प्रत्येक विषयाला. तसं मित्रांनो, तुम्ही जर तुमची कोर्टात केस असेल तर तुम्ही वही घालणं एक फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 100 पेजेस वही घाला. ज्या तारखेपासनं सुरुवातीला तुम्हाला कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर दाखल नंबर माहिती पाहिजे, केस नंबर माहिती पाहिजे आणि प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये तुम्ही 10:30 वाजता कोर्ट चालू होते त्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये हजर पाहिजे. हजर राहून नुसतं तिथं वकील सांगतात, वकिलांनी सांगितलंय बाहेरच्या बाहेर कोर्टाच्या दारात थांबायचं, बाहेर थांबायचं, कोर्टाच्या प्रेमाच्या बाहेर थांबायचं आणि म्हणायचं मी तारखेला गेलो होतो. असं मित्रांनो चालणार नाही. तुमची स्वतःची केस आहे. तुमच्या केसमध्ये काही गडबड गेलं, तुमच्या विरोधात निकाल गेला तर शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास हा तुम्हाला होणार असतो, वकिलांना होणार नसतो. वकिलांची फी मिळत असते, ते प्रामाणिक जेवढं होईल तेवढं काम करत असतात. हे चांगला वकिलाबद्दल मी बोलत आहे. नंतरच्या मुद्द्यामध्ये आपण बोलणार आहे. दुसरे वकील जे फुटलेले असतात हे असतात त्याच्याबद्दल बोलणार आहे. चांगले वकील हे चांगल्या पद्धतीनं कामकाज पाहत असतात. तुम्ही 10:30 वाजता तुम्ही हजर पाहिजे. आज जर तुमचा दावा नंबर पडलेला असेल तर समन्स गेलेत का नाहीत, कुठं पत्र गेलेत, काय गेलेत ह्याची तुम्ही चौकशी करून तुम्ही त्या वहीमध्ये नोंद केली पाहिजे. कालची तारीख किती होती, दावा तुमचा चालू कधी झाला, पहिली तारीख कधी पडली, दुसरी तारीख कधी पडली, दुसऱ्या तारखेला काय घडलं ह्याची माहिती पाहिजे, तिसऱ्या तारखेला काय घडलं ह्याची माहिती पाहिजे, चौथ्या तारखेला काय घडलं ह्याची माहिती पाहिजे. जर मित्रांनो तुमची केस आहे, जर फायदा तोटा झाला तर तुम्हाला होणार आहे, वकिला होणार नाही. त्यामुळं तुम्ही म्हणणारा वकील साहेब काय सांगताय, आम्ही जर नोंदी ठेवल्या तर वकिलांनी काय करायचं. तर मित्रांनो वकील हे नोंदी ठेवत असतात, तारीखवाही ठेवत असतात, पण कोणत्या स्टेजला कोणतं काम आहे हे तुम्हाला तुमची केस असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्याच्या नोंदी तुम्ही जर नाही ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या केसमध्ये काय कुठल्या तारखेला काय झालं आहे काहीही समजणार नाही आणि नंतर तुम्ही तुमचा वकील फुटला असं म्हणत राहणार. त्यामुळे ह्या नोंदी ठेवणं, तुम्ही वेळेवर तारखेला हजर असणं, ज्या तारखेला तुम्ही कोर्टामध्ये हजर राहायचं आहे त्या तारखेला तुम्ही हजर पाहिजेच. ज्या तारखेला तुमची गरज नसेल त्यावेळी तुमचे वकील सांगत असतात की या तारखेला तुम्ही नाही आला तर चालेल. कारण काही कामं ही वादीवर असतात अवलंबून, काही प्रतिवादीवर असतात. जर प्रतिवादीवर अवलंबून असेल तर वादीनं यायची गरज नाही, वादीची अवलंबून असेल तर प्रतिवादीनं यायची गरज नाही. अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये कामं चालत असतात. आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळी प्रतिवादीवर बर्डन असतं प्रूफ हजर करण्याचं किंवा म्हणणं द्यायचं किंवा अन्य काही पूर्तता करायची किंवा वादीवर काही जबाबदारी असते, आपण प्रतिवादी असतो त्यावेळी वादीवर काही जबाबदारी असते, पुरावे, साक्षी पुरावे, म्हणणं देण्याची. त्यावेळी प्रतिवादी जर नाही कोर्टात आला तरी चालेल. मग अशावेळी आता सुरुवातीला वकिलावर संशय कुठं येतो बघा मित्रांनो, जर तुम्ही दावा कोर्टामध्ये दाखल केला आणि पक्षकार एकापेक्षा जर अनेक प्रतिवादी त्यामध्ये असतील, समजा 1 किंवा 20-20, 50-50, 100-100 सुद्धा प्रतिवादी एका कामामध्ये असू शकतात. कारण आपण आपल्या 7-12 उतारामध्ये सर्वे नंबरमध्ये पाहिला असा तर पोट हिस्सा झालेला नसतो आणि त्यामध्ये अनेकांना पक्षकार करावं लागतं. गरज नसताना तांत्रिक अडचण दाव्यामध्ये येऊन म्हणून पक्षकार करावं लागत असतं. त्यामध्ये एका उतारामध्ये 10-10, 20-20 जणांची नावं असतात. त्या मित्रांनो सर्वांना पक्षकार करावं लागत असतं आणि हे पक्षकार केल्यानंतर काही त्यामध्ये मयत झालेले असतात, काही इतर गावाला जाऊन राहिलेले असतात, शहरात जाऊन राहिले असतात, त्यांचे पत्ते माहिती नसतात आणि आपण घाई गडबडीमध्ये दावा दाखल करतो, चुकीचे पत्ते देतो, चुकीची नावं देतो आणि ज्यावेळी कोर्टामधून समन्स जातात त्यावेळी समन्स लागू होत नाही. आणि अशावेळी समन्स लागू होत नाही त्यावेळी 100% तुम्ही समजायचं की तुमचा दावा हा पेंडिंग पडणार आहे. मग 6 महिने असेल किंवा वर्ष असेल, 2-2 वर्षे, 3-3 वर्षे समन्सवर दावा पेंडिंग पडलेले आहेत. तिथंच मित्रांनो पहिला तुमचा संशय येतो की आमचा वकील दुसऱ्या प्रतिवादीला मिळालेला आहे का आणि पैसे घेतलेले आहेत का. तर मित्रांनो वकील हे दुसऱ्या प्रतिवाद्याकडून पैसे घेण्याच्या जास्त का नादाला लागणे, तुमचं काम कुठं आहे, कसं चाललं आहे हे जर तुम्हाला समजलं तर वकिलांची भूमिका काही तुम्हाला समजू शकत असते. अशा पद्धतीनं तुमच्या केसमध्ये वेळ लागू शकत असतो. त्यानंतर आता दुसरा फार महत्त्वाचा विषय आहे, काही वकील हे जर सिव्हिलचे असतील, जर तुम्ही क्रिमिनलचं काम दिसाल किंवा क्रिमिनलचं वकील असतील, तुम्ही सिव्हिलचं काम दिलं असेल तर त्या वकिलांना जास्तीत जास्त त्यामधलं काही समजून येणार नाही. त्यामुळं तुम्हाला संशय येणं गरजेचं आहे. कारण काही वकील हे सिव्हिलचे असून क्रिमिनलची कामं घेतात, क्रिमिनलचे असून सिव्हिलची कामं घेतात आणि ती कामं चालवत असताना दुसऱ्या वकिलांचं वकीलपत्र घालतात आणि तुम्हाला योग्य ती माहिती त्यामुळं मिळत नसते. तर अशा पद्धतीनं काही वकील हे चुकीच्या पद्धतीनं सुद्धा कामकाज घेऊन कामामध्ये टाळाटाळ करत असतात. आता त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट आहे,
काही वकिलांच्या बाबतीत आपल्याला त्यांचा स्वभाव माहीत नसतो, त्यामुळं आपण संशय घेत असतो. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट आहे, संशय घेण्याआधी खरोखर आपला वकील फुटला आहे का? फुटला आहे कशावरून सिद्ध तर मित्रांनो, आपला संशय अशा वेळी येतो की जी कामाची स्टेज आहे ती जर योग्य रीतीनं चालू झाली नसेल किंवा वेळेवर तुमचा वकील हजर नसेल किंवा वकील तुम्हाला भेट देण्यासाठी टाळाटाळ करत असेल, वकील तुमचा फोन उचलत नसेल, अशा वेळी निश्चित संशय येणं गरजेचं आहे. त्यामुळं मित्रांनो, तुमचं प्रथम कर्तव्य आहे की तुम्ही कोर्टामध्ये 10:30 वाजता हजर राहणे. तुमचा वकील नसेल तर त्यांचे ज्युनियर असतील तर कामामध्ये जर हजर होत नसतील, जास्तीत जास्त 1-2 तारखेला तुम्ही बघा, 3ऱ्या तारखेला बघा. 3ऱ्या तारखेला मित्रांनो, जर तुमचा वकिलावर तुमचा संशय असेल, वकील तुमचं फुटले असेल असं वाटत असेल, तर तुम्ही स्वतः एक मेहरबान कोर्टाकडे अर्ज देऊन तुम्ही तुमचा वकील बदलू शकता. तुम्ही स्पष्ट माझं मत आहे, तुम्हाला जर तुमच्या वकिलावर संशय असेल तर तुम्ही त्यांच्याकडं वकीलपत्र घ्या, त्यांची जी काही फी असेल तर द्या आणि दुसरा तुम्ही वकील तुमच्या कामामध्ये हजर करा. तुमच्या वकील फुटला म्हणून तुम्ही थांबू नका, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं जे काही केसमध्ये होणारं नुकसान आहे ते टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला वकील तुमचा फुटला आहे असं जर संशय येत असेल तर काम तसंच पेंडिंग ठेवू नका. कामाचा आधी तुमचा स्टेज कुठल्या आहे बघा. विनाकारण कोणत्याही वकिलावर संशय घेऊ नका, कारण कामाच्या स्टेजेस हे सर्वसामान्य पक्षकार शेतकरी मित्रांना आपल्याला माहीत नसतं. आधी काम आपलं कुठं चाललं आहे, कसं चाललं आहे, कुठल्या कामाच्या स्टेज आहेत, कुठले पुरावे द्यावे लागतात, प्रतिवादीन कुठले पुरावे द्यावे लागतात. आधी जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमचं काम कसं चाललं आहे, काय चाललं आहे, ह्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या वकिलांची प्रत्यक्ष भेट घ्या आणि तुमचे कामाचे स्टेज कुठं आहे हे आधी पूर्ण चौकशी करा. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला तुमचा वकील जर टाळाटाळ करत असेल, फोन घेत नसेल, ऑफिसवर भेटत नसेल, तर मित्रांनो, निश्चित तुम्ही तुमचा वकील बदला. कारण तुमची केस आहे, तुम्हाला त्याचा त्रास आहे, आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल. त्यामुळं तुम्हाला जर तुमच्यावर संशय असेल वकिलावर की वकील हा प्रतिवादींना मिळालेला आहे किंवा आमचं काम व्यवस्थित करत नाही, तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नकोसा. पण तुम्हाला जाता जाता या व्हिडिओतून मला सांगायचं आहे, कोणतेही वकील काम प्रामाणिकपणे करत असतात. वकील प्रतिवादीकडे पैसे घेऊन त्यांना त्यांचं स्टेटस हातापातर असतं आणि हा वकिली दर्जा फार मोठा आहे. ह्यामध्ये विनाकारण दुसऱ्याकडे पैसे घेऊन, कारण तुमचं जर काम प्रामाणिक केलं तर वकील साहेबांना अनेक केसेस तुमच्या कामामुळे येत असतात. पण तुम्ही जर व्यवस्थित माहिती दिली नसेल किंवा चुकीची माहिती दिली असेल, चुकीचे प्रतिवादींचे पत्ते दिले असेल, काही तुमच्याकडे डॉक्युमेंट वेळेत गेले नसेल, तुम्ही जागरूक तुमच्या केसबद्दल नसाल, तर तुम्ही तुमच्या वकिलावर संशय घेण्याचा तुम्हाला मित्रांनो कोणताही अधिकार आणि हक्क प्राप्त होत नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही शाळेतल्या मुलांच्या प्रमाणात जोपर्यंत तुमच्या केसला वही घालत नाही की प्रत्येक स्टेजला काय झालं, प्रत्येक केसमध्ये कोणत्या तारखेला कागदपत्र हजर करायचे आहेत, माझ्या केसमध्ये आज काय झालं, उद्याच तारखेला काय होणार आहे, परवाशीच्या तारखेला काय काय होणार आहे, की त्या तारखा जवळच्या येतात का लांबच्या येतात, ह्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला असेल तर 100% तुमचा वकील हा व्यवस्थितच तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करू शकेल. जर तुम्हाला तुमचा केस नंबर माहीत नाही, कागद कुठली हजर केली माहीत नाहीत, उद्याची तारीख कधीची माहीत नाही, मागची तारीख माहीत नाही, अशा पद्धतीनं जर तुम्ही पक्षकार असाल तर मित्रांनो, ही 100% तुमची चूक आहे आणि तुम्ही केस दाखल करणं हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या केसविषयी जर गांभीर्यता नसेल तर तुम्ही कोणत्याही वकिलावर आरोप करणं हे फार चुकीचं आहे. तुम्ही जर जागरूक असाल, तुम्हाला गेल्या तारखेला काय झालं, पुढच्या तारखेला काय होणार आहे, केस दाखल कधी केली आणि कोणती स्टेज चालू आहे, हे जर संपूर्ण इतोभूत माहिती असेल आणि जर तुमचा वकील तुम्हाला टाळाटाळ करत असेल, भेट घेत नसेल, फोन उचलत नसेल, अशा प्रकारे अन्य जर करत असेल, तर मित्रांनो, माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे, तुम्ही तुमचा वकील बदललाच पाहिजे. नसेल तर तुम्ही तुमच्या केसवर परिणाम करून घेऊ शकता. मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे, वकील आणि पक्षकार, वकीलसुद्धा चांगले असतात, पक्षकारसुद्धा चांगले असतात. पण काही पक्षकार वकिलांना दोष देत असतात, विनाकारण बदनाम करत असतात. तसे काही वकील हे आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही 100% चांगलेच आहे म्हणणार नाही, कारण चांगल्या वकिलांना त्यामुळे त्रास होत असतो. काही वकील हे पक्षकार कसा वागतो, कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करतो, त्या पद्धतीनं वकीलसुद्धा वागत असतात. काही चुकीचे वकील वागत असतात. ह्याबद्दल मला ह्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी एवढंच सांगेन पक्षकारांना की जे काही तुम्हाला तुमचं काम करायचं असेल ते तुम्ही व्यवस्थित तारखेवर तारीख जर केले
तर तुमचे कोणताही वकील असेल तर व्यवस्थित तुम्हाला जे काय कोर्टाची सर्व्हिस असेल ते व्यवस्थित देईल. समजा तुम्हाला वकील योग्य वाटत नसेल तर तुम्हाला कायदेशीर हक्क आणि अधिकार आहेत. तुम्ही कोर्टातून तुमचा वकील बदलू शकता किंवा तुम्ही वकिलांचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा वकील बदलू शकता मित्रांनो. जर तुम्हाला काही शंका जर असतील, जर तुम्हाला ह्या कायद्याविषयी किंवा तुमच्या केसविषयी काही अडचणी निर्माण झालेल्या असतील तर मी कोल्हापूर जिल्हा येथे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. मी सिव्हिलमध्ये जास्तीत जास्त माझी प्रॅक्टिस असते. थोडी क्रिमिनलची कामं असतात. मित्रांनो, माझा फोन नंबर आहे 940-323-1100. जर आपल्याला काही कारणानिमित्त किंवा काही संशय असेल, काही काम आपलं असेल, काही शंका असतील तर मला कृपया 5:30 वाजल्यापासून 8:30 पत्र जर तुम्ही फोन केला असता तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी मोफत देईन. धन्यवाद मित्रांनो.